प्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, एक महत्वाची घटना घडलेली आहे पश्चिम बंगालमध्ये. ती म्हणजे ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिलेला आहे. बघा ना, कसे आहेत ना आपल्याकडचे नेते. ते अरविंद केजरीवाल म्हणतात की मी इकडे जाणार नाही, कुठे कोर्टात जाणार नाही जाणार कोर्टात. अरे, तुरुंगामध्ये असताना सुद्धा या माणसाने राजीनामा दिलेला नव्हता. इतके निर्ढावलेले नेते हे. उद्धव ठाकरे म्हणतात मी विधान परिषदेमध्ये जाणार नाही. ममता बॅनर्जी म्हणते मी राजीनामा देणार नाही. हेच ते लोक आहेत मित्रांनो, जे लोकशाहीच्या नावानं गळा काढत असतात, लोकशाहीच्या नावानं ऊर वडवत असतात, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात की लोकशाही धोक्यात आलेली आहे, संविधान धोक्यात आलेलं आहे. आणि हेच बघा लोकशाहीची कशी थट्टा करायला लागलेले आहेत. यांचा जर पराभव झालेला आहे तर पराभव मान्य करून नियमाप्रमाणे यांनी हँडओव्हर करायला काय हरकत आहे. पण ह्यांना मान्यच नाहीये. यांचं तर म्हणणं असं आहे की माझाच विजय झालाय आणि अत्यंत निर्लज्जपणे आपल्या ह्या पराभवाचं देखील हे कौतुक करत आहेत. आपल्या सहकाऱ्यांचे हात हातात घेऊन असे ते वर करून आनंद व्यक्त केला जातोय. हा निर्लज्जपणा आहे. ही थेट लोकशाहीची थट्टा आहे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची देखील थट्टा आहे. आता अनेक जण या विषयावर बोलायला लागलेले आहेत. अनेक जणांचं म्हणणं असं आहे की कदाचित ममता बॅनर्जी यांना रोखण्यासाठी कडक पावलं उचलली जातील, राष्ट्रपती राजवट वगैरे लागू करण्यात येईल, जे की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना अजिबातच नकोय. गेल्या 10, 11, 12 वर्षांपासून जे हे लोक टाळत आलेले आहेत तीच गोष्ट करावी लागते की काय, अशी परिस्थिती आणून ठेवली, अशी स्थिती आणून ठेवलेली आहे ममता बॅनर्जी यांनी. मात्र ज्यांना कोणाला असं वाटतं की राष्ट्रपती राजवट लागेल तर लागणार नाहीये मित्रांनो. अनेक पर्याय आहेत. बरं, आता यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे बरं का, की ह्या बकरीची पाठाखण कोण करतंय तर झाकण झुल्या महाराष्ट्रातून, ते सुद्धा यांचा पाठिंबा आहे म्हणे. कोणाला? ममता बानोला. काय पाठिंबा आहे तर ममता बॅनर्जी यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, जो स्टँड घेतलेला आहे की मी राजीनामा देणार नाहीये मी, तो निर्णय त्यांचा अत्यंत योग्यच आहे म्हणे. कारण बघा ना, उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता. त्याच्यामुळे त्यावेळेचे CJI चंद्रचूड यांना उद्धव ठाकरेंना पुनर्प्रस्थापित करता आलं नव्हतं मुख्यमंत्री पदावर, असं या भोंग्याचं म्हणणं आहे. म्हणजे एका अर्थी भोंग्याने आपल्या मालकाची पात्रता काय आहे आणि बौद्धिक क्षमता काय आहे, निर्णय क्षमता काय आहे, हे जगासमोर दाखवून दिलेलं आहे. म्हणजे उद्धव ठाकरेपेक्षा ममता बॅनर्जी यांना जास्त कळतं, जास्त राजकारण कळतं, टेक्निकली त्या स्ट्रॉंग आहे, असंच काहीसं कदाचित ह्या भोंग्याला दाखवायचं असेल. कारण तसंही उद्धव ठाकरेंचा अपमान करण्याची ही काही पहिली वेळ नाहीये भोंग्याची. भोंगा सातत्याने हे करत आलेला आहे आणि आज परत एकदा भोंग्याने आपल्या मालकाचं नाकर्तेपण जगासमोर आणलेलं आहे. मित्रांनो, आजचा मुद्दा खूप विशेष आहे. राष्ट्रपती राजवट लागणार की नाही आणि का लागणार नाही याचं कारण सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. मात्र त्या अगोदर आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या वतीने आपण जे सत्कर्म करत आहोत, कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी, त्यांचे औषधोपचार, त्यांच्या नातेवाईकांसाठी, त्यांच्यासाठी अन्नदान आपण जे करत आहोत, बळीराजासाठी, त्याच्या कुटुंबाच्या अडचणी सोडवण्यासाठी, आपल्या हिंदू माता बंधू भगिनींच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण जे सत्कर्म करतोय, त्यामध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांचे आभार व्यक्त करूया. नंदिनी प्रदीप गोरेगावकर मुंबई यांनी योगदान दिलेलं आहे. मनीषा मंदार दीक्षित यांचं सहकार्य लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे अमित बाबरेकर यांचं देखील खूप मोठं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. मित्रांनो, अमित बाबरेकर यांच्या सहकार्यामुळे आपण काही विद्यार्थी दत्तक घेऊ शकलो. त्यानंतर प्रल्हाद रामदास पाटील शहादा नंदुरबार यांनी देखील आपल्या चॅनलची, महाप्रपंचची मेंबरशिप घेतलेली आहे. पवन सडोलीकर कोल्हापूर यांनी देखील या सत्कर्मामध्ये योगदान दिले. मित्रांनो, माणुसकीची जाणीव मनामध्ये ठेवा. हे जे आपले हिंदू माता बंधू भगिनी आहेत ना, कर्करोगग्रस्त रुग्ण आहेत, त्यांचे हालाकीचे परिस्थितीतले नातेवाईक आहेत, हे सगळे आपले हिंदू माता बंधू भगिनी आहेत. यांच्या अडचणी आपण नाहीतर कोण सोडवायच्या. तेव्हा माणुसकी दाखवा थोडीशी मित्रांनो, कारण यांना सहानुभूती नकोय, आधार हवाय, पाठिंबा हवाय. तेव्हा आपणही या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं, सहकार्य करता येईल ते निश्चित करा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे त्याची पावती बनवून ती आम्हाला तुमच्यापर्यंत पोस्टिंग करता येईल. खूप जण आधाराची वाट बघत आहेत मित्रांनो, तेव्हा पुढे या.
ममता बॅनर्जी हेकेखोरपणा करत आहेत, अट्टहास करत आहेत राजीनामा न देण्याचा. खरं तर त्यांची आत्ताचा जो कार्यकाळ चालू आहे त्यांचा तो काळजीवाहू सरकार म्हणून चालू आहे. आता अशा परिस्थितीमध्ये ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाय, जर यांनी राजीनामाच दिला नाही तर मग राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल. पण गरजच नाहीये त्याची. त्याचं कारण असं आहे की निवडणूक आयोगाने 5 वर्षांचा विधानसभेचा जो कार्यकाळ दिलेला होता तो 7 तारखेला संपतोय, म्हणजे उद्या. म्हणजे ममता बॅनर्जी या काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणूनही आज रात्री 12 वाजेपर्यंतच असणार आहे. म्हणजे उद्या टेक्निकली त्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होणार. त्या उद्यापासून मुख्यमंत्री असणारच नाहीयेत, काळजीवाहू पण नाही. अशा परिस्थितीमध्ये काय होऊ शकतं, तर अशा परिस्थितीमध्ये गव्हर्नर हे सगळी सूत्र स्वतःकडे घेऊ शकतात. या गोष्टीची कल्पना ममता बॅनर्जीला सुद्धा आहे आणि म्हणूनच तिच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि ती वेड्यासारखं वागायला लागलेली आहे. तेच परत चालू झालेलं आहे, हंबा हंबा रंबा रंबा बुंबा बुंबा तुंबा तुंबा. तर एकदा ह्या वेडसरबाईचा पागलपणा सुद्धा बघून घेऊया, तेवढंच थोडं एंटरटेन सुद्धा होऊया, कारण मजेशीर आहे सगळं काही. आणि त्यानंतर जी बातमी आम्ही तुम्हाला देणार आहोत किंवा जी घटना घडणार आहे ते सांगणार आहोत ती तर खूप इंटरेस्टिंग आहे. तेव्हा पहिले आपण ह्या बयेचं, ह्या चेटकीन हडळीचं हंबा हंबा रंबा रंबा बघून घेऊया. যারা হাম্বা হাম্বা রো রো করে, হাম্বা হাম্বা রাম্বা রাম্বা কাম্বা কাম্বা, দুম্বা দুম্বা বুম্বা বুম্বা বাম্বা বাম্বা, হাম্বা হাম্বা রাম্বা রাম্বা কাম্বা কাম্বা, দুম্বা দুম্বা বুম্বা বুম্বা হাম্বা বাম্বা, হাম্বা হাম্বা রাম্বা রাম্বা কাম্বা কাম্বা, দুম্বা দুম্বা বুম্বা বুম্বা হাম্বা বাম্বা, হাম্বা হাম্বা রাম্বা রাম্বা কাম্বা কাম্বা, দুম্বা দুম্বা বুম্বা বুম্বা হাম্বা বাম্বা, হাম্বা হাম্বা রাম্বা রাম্বা কাম্বা কাম্বা, দুম্বা দুম্বা বুম্বা বুম্বা হাম্বা বাম্বা. ममता बॅनर्जी यांना आधीपासून कल्पना होती की यंदाच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव होणार आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांच्या सभांना अपेक्षित अशी गर्दीच होत नव्हती. आता ह्या उलट्या बोंबा मारायला लागलेल्या आहेत की SIR केलं, मतदारांना मतदार यादीतून काढलं आणि त्याचा थेट फटका आम्हाला बसलेला आहे वगैरे वगैरे, वोट चोरी झालेली आहे आणि निवडणूक आयोगाने हे केलं, ह्यांनी तसं केलं, जवान बोलवले, अराजक तुम्ही माजवलेलं पश्चिम बंगालमध्ये. अक्षरशः गेल्या वेळी अनेक मतदारांचं म्हणणं असं आहे की गेल्या वेळी ममताचे गुंड गल्ल्या गल्ल्यांमध्ये फिरत होते, ते दरवाजांना बाहेरून कडी लावत होते, मतदानच करू देत नव्हते. त्यांच्या नावाचं मतदान हे घुसखोर करायचे सगळे रोहिंगे. मतदान केंद्रावर सुद्धा जर कोणी या परिस्थितीतही मतदान करण्यासाठी पोहोचला तर त्याच्या बोटाला फक्त शाई लावली जायची आणि त्याला हाकलून देण्यात यायचं आणि त्याला सांगितलं जायचं तुझं मत देण्यात आलेलं आहे, चल निघ इथून. जे लोक प्रतिकार करायचे ह्या गोष्टींचा त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. अनेक घरांवर बॉम्ब फेकण्यात आले, गावठी पिस्तूल घेऊन तिथली पोरं हिंडायची, ममताचे गुंड सगळेजण. यंदा सुद्धा ममताला हाच प्लॅन करायचा होता, हेच करायचं होतं सगळं. म्हणून SAPF आणि SRPFच्या तुकड्या तिथे तैनात करण्यात आलेल्या. सर्वसामान्य लोकांना वेठीस धरायचं, सर्वसामान्य मतदारांना वेठीस धरायचं आणि त्या बळावर जिंकून यायचं, ही ममताची पूर्वीपासूनची स्ट्रॅटेजी. मात्र यंदा त्यांची डाळ शिजली नाही. सध्या खूप मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी रोहिंग्यांना हकलण्याची मोहीम चालू झालेली आहे मित्रांनो. आणि अनेक हे रोहिंग्याचे आहेत ना, हे स्वतःहून पळायला लागलेले आहेत. कसे बघायचे तुम्हाला, बांगलादेशची जी बॉर्डर आहे ना, त्या बॉर्डरवर भारतातून बांगलादेशमध्ये जाण्यासाठी या रोहिंग्यांनी जी गर्दी केलेली आहे ती बघून तुम्हाला सुद्धा वाटेल की यस, बदल घडतोय बर का. आणि आज जी परिस्थिती पश्चिम बंगालची झालेली आहे की हे रोहिंग्या तिरीला पाय लावून परत बांगलादेशात पळतायत, तसं देशभरामध्ये आता होणार आहे. आणि नंतर हे बांगलादेशी इकडे घुसू शकणार नाहीत, कारण अमित शहांनी सांगितलंय की फेन्सिंग होणार आहे. 45 दिवसाच्या आत बॉर्डर सील केली जाईल. आधी बघूया की हे बांगलादेशी स्वतःहूनच कसे पळायला लागले.
वीस पळापळ चालू झाली, ममता पडली आणि हे सगळेच पळायला लागले, कारण यांना समजून चुकलं की आता इथं राहणं आपल्यासाठी कठीण आहे, अवघड आहे. हे स्वतःहून चालले, गेले नाही तर हाकलून देण्यात येतील. हा, तर आता महत्वाचा मुद्दा हा आहे की राष्ट्रपती राजवट तिकडे लागणार का? तर नाही, पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागणार नाही. उद्या ममताचा काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ संपत आहे. तिने राजीनामा देवो अथवा न देवो, ती त्या पदावर असणारच नाही. त्यामुळे कितीही तडफड गेली तरी काही फायदा होणार नाहीये. अशा परिस्थितीमध्ये गव्हर्नर डिसिजन घ्यायला मोकळे आहेत. गव्हर्नर सरळ सरळ जी सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे तिला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतील. आपल्या 206 आमदारांचं पत्र, त्यांच्या सह्यांचं पत्र हे राज्यपालांकडे सुपूर्त करण्यात येईल. मग मुख्यमंत्री ठरेल कोण होईल ते, आणि क्लिअर कट बीजेपी मुख्यमंत्री ठरवून सरकार स्थापन करेल. अशा परिस्थितीमध्ये ममता काहीही करू शकत नाही. ममताचं म्हणणं असं आहे की मी कोर्टात जाणार आहे. यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा सल्ला एकदा घ्यावा, केजरीवालांचा पण सल्ला घ्यावा, कारण कोर्टात जाऊन काहीही फायदा नाही. हे ह्या सगळ्यांना कळून चुकलेलं आहे. अरे तुम्ही नैतिकतेनेच चुकलेले आहात. तुमच्या आरोपांना, तुमच्या याचिकाला काही तथ्यच नाहीये, त्याला काही अर्थच नाहीये. त्याच्यावर काय सुनावणी करणार आहे कोर्ट? अजिबातच काहीच नाही. SIR झाले नाही तो काय भारतीय जनता पक्षाने जनादेश काढला होता, अध्यादेश काढला होता म्हणून SIR झालाय का? नाही, सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे SIR करा म्हणून, आणि तो SIR करण्यात आलाय. तर तो तुम्ही सुप्रीम कोर्टाला चॅलेंज नाही करू शकणार या बाबतीमध्ये. इतकी साधी गोष्ट ममताला कळत नाहीये. मात्र काय झालेलं आहे, ममता आता इंडिया आघाडीला बळकटी देण्याचा प्रयत्न करते. तिचं म्हणणं असं आहे की उद्धवजींचा पण मला फोन आला, त्यांचाही मला पाठिंबा आहे, राहुल गांधींचा आहे, अखिलेश यादव मला भेटायला येणार आहेत, असे सगळे इंडिया आघाडीचे नेते येत आहेत, केजरीवाल वगैरे अमक तमक हे ते. आणि आता आम्ही सगळेजण एकत्र येऊन या भाजपला धडा शिकवू, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना धडा शिकवू, यांना हाकलून लावू, यांना जेलमध्ये टाकू. ये सब खयाली पुलाव के साथ कुछ ना होना है इनसे. हे काही करू शकणार नाहीयेत. आता निवडणुका झालेल्या आहेत आणि जर हे म्हणतायत की SIR मुळे असं झालं, निवडणूक आयोगानं भामटेगिरी केलेली आहे, लूट केलेली आहे आणि चोरले माझे 100 आमदार, असं हिचं म्हणणं आहे ममताचं. का ग बाई, केरळमध्ये सुरळीत झालं का सगळं? तामिळनाडूमध्ये सुरळीत झालं का सगळं? फक्त तुझ्याच राज्यात अराजक होतं का निवडणूक आयोगाचं? काहीतरी फालतूगिरी करायची, स्वतःचा पराभव झाला हे मान्य न करता निवडणूक आयोगावर खापर फोडायचं, EVM, मत चोरी, वोट चोरी वगैरे वगैरे. हा राहुल गांधी सुद्धा तेच बरळतोय की पश्चिम बंगाल सोबत ममता सोबत जे झाले ते चुकीचं घडलेलं आहे. अरे तू केरळमध्ये आणली आहेस ना बाबा सत्ता, तू मजा कर ना, थोडे दिवस जा कुठेतरी फिरायला, एन्जॉय करून ये. तू कशाला पडतो त्या फंद्यामध्ये? आतापर्यंत जी ममता या इंडिया आघाडीला मोजत नव्हती, फाट्यावर मारत होती, आता ही इंडिया आघाडीचा पिलर बनण्याचा प्रयत्न करायला लागलेली आहे. यातच कळून चुकतं मित्रांनो की SIR होणं किती गरजेचं होतं. SIR तर आता देशभरामध्ये व्हायला पाहिजे. परत एकदा हकलून द्या हे सगळे बांगलादेशी, रोहिंग्या, जे आपल्या देशाचे नागरिकच नाहीत, त्यांना मतदानाचा अधिकार द्यायचा तरी कशाला? कुठलाच अधिकार देऊ नका. याच्यामुळे स्थानिकांवर, भूमिपुत्रांवर अन्याय होतो. यांच्या नोकऱ्या जात आहेत, यांना हाताला काम मिळत नाही या भुरट्यांमुळे, भामट्यांमुळे. तेव्हा ममता बॅनर्जी यांनी कितीही जरी खटाटोप केला की काहीही केलं आता, तरी देखील त्या मुख्यमंत्री नसणार. कितीही निर्ढावलीपणाने, निर्लज्जपणाने त्या म्हणत असल्या की मी राजीनामा देणार नाही, तर त्या राजीनाम्याची संजय राऊत म्हणजेच आपल्या झाकण झुल्या भोंग्याच्या तोंडून जर ऐकायचं असेल तर सुरळी करा त्या राजीनाम्याची. होय, सुरळी करा असले शब्द भोंग्याच वापरत असतात, त्याच्यामुळे सुरळी करा त्या राजीनाम्याची. त्यानं काही घंटा फरक पडणार नाहीये. तेव्हा ममता बॅनर्जी यांची ही तडफड अजून काही दिवस चालू राहील. मात्र नंतर जर आणखी काही उद्दामपणा करण्याचा प्रयत्न केला तर
तुरुंगवास नशिबात येऊ शकतो. मित्रांनो, या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चित कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या मतांचा आदरच करत आलेला आहे. जाता जाता परत एकदा विनंती आहे, हात जोडून कळकळीचं आवाहन आहे. कर्करोगग्रस्त रुग्णांचे औषधोपचार, त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीतले नातेवाईक, जगाला पोसणारा, जगाला पिकून खाऊ घालणारा जो शेतकरी राजा आहे, दुष्काळात त्याच्यावर उपासमारीची वेळ येणं, या सगळ्यांसाठी, या आपल्या हिंदू माता बंधू भगिनींसाठी आपण अन्नदान सुद्धा करतो. यांच्या दैनंदिन जीवनातल्या गरजेच्या वस्तू यांना आपण पुरवत आलेलो आहोत. विद्यार्थ्यांना आपण दत्तक घेतलेलं आहे, त्यांच्या शिक्षणासाठी आपण झटत आहोत. तर या सत्कर्मामध्ये अनेक जण सहकार्य करत आहेत, पाठिंबा देत आहेत. त्यामुळे काम करण्याची प्रेरणा, ऊर्जा वाढते. मित्रांनो, आपणही या सत्कर्मामध्ये सहभागी व्हावं, योगदान द्यावं ही विनंती आहे. दिला गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे योगदान देता येऊ शकतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे त्याची रीतसर पावती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचती करता येईल. मन मोठं करा मित्रांनो. आपल्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडणार आहे, कुणीतरी आपल्यामुळे सुखावणार आहे. ही माणुसकी मनामध्ये ठेवा आणि पुढे या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट्स सुद्धा करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.